नमस्कार, मंडल न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। आइए पेश करते हैं आज के प्रमुख व मुख्य समाचार। जिले में 25,93,398 वोटर्स में से 21,235 वोटर्स का मैपिंग आज सवेरे तक हो चुका है, जिससे एमआईआर के अगले चरण में सुनवाई के प्रकरण कम लेने पड़ेंगे। वोटर्स के मैपिंग में अमरावती जिला प्रदेश के टॉप 10 में होने की जानकारी जिलाधीश आशीष शेरकर ने आज दोपहर मीडिया से बातचीत के दौरान में उन्होंने बताया कि शहरी भागों की बजाय देहातों में मैपिंग का प्रमाण बेहतर है। दरियापुर विधानसभा क्षेत्र 93% के साथ ही अग्रणी बना हुआ है। अमरावती सबसे कम 62% मैपिंग हो पाई है। जिलाधीश ने विधानसभा न्याय आंकड़े भी इस समय दिए और बताया कि सभी बीएलओ को एसआईआर का काम अनिवार्य किया गया। उन्हें किसी कारणवश कार्य न हो पाने की स्थिति में सहायता के लिए पटवारी तक उपलब्ध करवाए गए हैं। उन्होंने इसकी वजह स्पष्ट करते हुए कहा कि ऐप बीएलओ के मोबाइल हैंडसेट में ही अपडेट किया जा सकता है, दूसरे के नहीं। कलेक्टर ने मान्य किया कि कुछ मामलों में संबंधित बीएलओ काम में कोताही कर रहे हैं, उन्हें समझाया गया, नोटिस दी गई। ऐसे में 1-2 मामले में जिले में रहे। उन्होंने बताया कि 10 बीएलओ काम कर रहे थे, धीमा कर रहे थे, उन्हें समझाया गया। आशीष शेरकर ने बताया कि शहरी क्षेत्र में ही मैपिंग का काम धीमा नजर आ रहा है। अमरावती और बडनेरा विधानसभा क्षेत्र देहाती विधानसभा क्षेत्रों से पीछे है। फिर भी 20 से 25 दिनों में अमरावती जिले में मैपिंग में बढ़िया काम करते हुए आंकड़ा 47% से आगे बढ़ाकर 81% के पार कर दिया है। शीघ्र 90% वोटर्स की मैपिंग एसआईआर में हो जाएगी। कलेक्टर ने स्पष्ट किया कि पुरानी वोटर लिस्ट से वोटर का ट्रेस हो जाने का अमरावती का प्रतिशत बेहतर है। जिले में 1 मई से 2027 का प्रारंभ होने जा रहा है। पहले पखवाड़े में स्वगणना की जाएगी। 16 मई से घरों की गणना की जाएगी। इसके लिए जिले में 68 क्षेत्र प्रशिक्षक और 4,639 प्रगणक, 813 पर्यवेक्षक नियुक्त कर दिए गए हैं। घरों की गणना हेतु 4,499 सूचीगत बनाए गए हैं। प्रत्येक गट में लगभग 200 घर, करीब 800 की जनसंख्या का अंदाज रखा गया है। यह जानकारी जिलाधीश आशीष शेरकर ने आज दोपहर में अपने कार्यालय में संवाददाता सम्मेलन में दी। इस समय जीपा सीईओ सत्यम गांधी, महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, सहायक आयुक्त योगेश पिटे और अन्य पदाधिकारी उपस्थित थे। जनगणना 2027 की घरों की गिनती अगले माह प्रारंभ होगी। स्वगणना के अगले चरण में घरों की नंबर सहित गिनती में ऐप के बारे में शासन बहुत कुछ जानना चाहता है, इसलिए 33 सवाल रखे गए हैं, जिनमें परिवार के कुल मोबाइल हैंडसेट, 2 व्हीलर, 4 व्हीलर, लैपटॉप, कंप्यूटर, टीवी सेट से लेकर खान पान तक सवालों का समावेश रहने की जानकारी आज दोपहर जिलाधीश कार्यालय में आयोजित प्रेस वार्ता में दी गई। प्रशासन ने बताया कि जनगणना का उद्देश्य बेहतरीन सेवाएं, मूलभूत सुविधाएं उपलब्ध करवाना तो है ही है, उसी प्रकार सरकार इंटरनेट कनेक्शन, परिवार के पास मौजूद ईंधन की जानकारी भी इकट्ठा करने जा रही है। इसके साथ ही सरकार आपके बारे में, परिसर के बारे में काफी कुछ जानना चाहती है। आदि विषयों पर उन्होंने इस पत्रकार परिषद में जानकारी दी। सचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे 6 मार्च 2026च्या पत्रकान्वये जनगणना 2027 सर्वसामान्य जनतेसाठी ही जनगणना विशेष आहे, कारण यावेळी डिजिटल सेन्सस व स्वगणना ही सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली। तसं आपल्याला सांगितलं की हे पहिला डिजिटल सेन्सस होणार आहे, तसं हे पहिलं असं पण सेन्सस होणार आहे ज्यामध्ये स्वगणना, सेल्फ इन्युमरेशनचं सुद्धा ऑप्शन त्यामध्ये दिलेलं आहे। ते हे याचं वैशिष्ट्य आम्ही आपल्यासमोर ठेवलेलं आहे। मी अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण स्वगणनेची जी सुविधा आहे याचा लाभ सर्वप्रथम आपण सर्वांनी घ्यावा। स्वगणना कशी करावी यासाठी एक शासनाचे अधिकृत वेब पोर्टल ज्याचं se.census.gov.in ही उपलब्ध आहे। यामध्ये स्वगणना म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो। यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून जनगणनेच्या पोर्टलवर जाऊन आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरू शकता। यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाच्या आधारे लॉग इन करून यामधील एकूण 33 प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यामध्ये द्यावी लागतील। सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे आणि हा स्वगणनेचा जो सेल्फ इन्युमरेशनचा जो पहिला टप्पा आपण करतोय त्याचा कालावधी हा 1 मे 2026 ते 15 मे 2026 आहे। ही प्रक्रिया ही पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय अशा पद्धतीची आहे। आपण इथे सर्व पत्रकार बांधवांची एक प्रेस कॉन्फरन्स इथे आपण आयोजित केली होती आणि या प्रेस कॉन्फरन्सद्वारे आपण सर्व अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना
हे जी जनगणना आता जी होणार आहे आपली त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना अवगत करवण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आपण घेण्यात आलेली आहे आज. आपल्या सर्वांना माहिती आहे की आता एक भारत शासनाचे जे शासन राजपत्र दिनांक 30/6/2025 अन्वये भारताची जी जनसंख्या आहे त्याची जनगणना वर्ष 2027मध्ये करण्याचा निर्णय हा जाहीर झालेला आहे. भारताची जनगणना ही एक व्यापक प्रशासकीय प्रक्रिया आहे आणि ज्याला अतिशय मोठा एक परंपरा या प्रक्रियेला लाभलेली आहे. आणि या जनगणनेच्या आधारे जे काही आपल्याला माहिती आपल्यासमोर येत असते त्या माहितीचा वापर हा अनेक योजनांच्या त्या ठिकाणी योजना बनवण्यासाठी किंवा योजनांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी हा होत असतो. त्यामुळे ही जी जनगणनेची जी काही एक्सरसाइज आहे, जनगणनेचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे आणि तो सेन्सस ॲक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत हा सर्व होत असतो. आता पहिल्यांदा सांगायला आनंद होतो की ही जी जनगणना आहे ती पहिल्यांदा डिजिटल अशी जनगणना होणार आहे आणि याच्यामध्ये एक सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वगणनेचा सुद्धा आपण पर्याय हा पहिल्यांदा जनगणना संचालनालयाने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. तर या कालावधीमध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपण स्वगणना ही त्या ठिकाणी सुरू करणार आहे. स्वगणना म्हणजे काय, तर जे सेन्ससचं आपल्याला एक census.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला कुटुंब प्रमुख या नात्याने त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची माहिती ही स्वतः भरण्याचा एक प्रकारे एक संधी यामध्ये आपल्याला मिळालेली आहे. त्याला आपण सेल्फ इन्युमरेशन किंवा स्वगणना असे म्हणू. तर हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया 1 मे 2026 ते 15 मे 2026 अशा पद्धतीने चालू होणार आहे. तर यामध्ये मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपला जो मोबाईल नंबर आहे त्याच्याने लॉग इन करावं व एका कुटुंबासाठी एकच मोबाईल नंबर वापरून आपली सर्व माहिती ही त्या स्वगणनेमध्ये आपण सेल्फ इन्युमरेशनमध्ये 1 मे ते 15 मेच्या दरम्यान द्यावी. हे जेव्हा आपण सगळी माहिती तुम्ही त्या ठिकाणी द्याल त्याच्यानंतर तुम्हाला एक 11 अंकी एक ID जनरेट होणार आहे. त्याला आपण SEID म्हणजेच सेल्फ इन्युमरेशन ID असं म्हणू, जो की ID तुमची एक प्रकारे त्या कुटुंबाची ओळख ही राहणार आहे. याबरोबरच एक नंतरचा जो टप्पा आहे त्यामध्ये आमचे जे प्रगणक आहेत, जे आम्ही एक जवळपास 600 लोकसंख्येच्या मागे एक प्रगणक आम्ही नेमलेला आहे, ते 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये घरोघरी आपल्या भेट देतील. जेव्हा प्रगणक आपल्याला घरोघरी भेट देतील तेव्हा तुम्हाला जो SEID तुमचा जनरेट झाला आहे तो त्या प्रगणकांना द्यायचा आहे. त्याच्या आधारे ते माहिती पुन्हा व्हेरीफाय करणार आहेत आणि अशा पद्धतीने हे सेन्ससमध्ये तुमचं जो माहिती आहे ती येणार आहे. तर माझं या आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून, सर्व आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की या सेन्ससमध्ये पहिल्यांदा या डिजिटल सेन्ससमध्ये जे आपलं सेल्फ इन्युमरेशनचा स्वगणनेचा आपल्याला जे संधी उपलब्ध झालेली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व 1 मे ते 15 मे या दरम्यान अतिशय व्यापक स्वरूपात आम्हीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. पण आपण सुद्धा जागरूकतेने आपली सर्वांची माहिती, कुटुंबाची माहिती याच्यामध्ये टाकावी जेणेकरून जनगणनेचं हे जे राष्ट्रीय कर्तव्य आहे याच्यामध्ये सर्वांचा आपला हातभार लागणार आहे.